शेतकरी मित्रांनो, आज आपण सोनगाव साताऱ्यामध्ये राहुरी जवळ आमचे मित्र संतोष पणाच्या बागेमध्ये आहे. माझ्या हातात आहे की आता आपण काय झालं, एक झाड तोडून बघावं म्हणलं. 218 रुपये माल दिला आहे. एक शेतकरी जिद्द आणि चिकाटी काय असते, आमचं 2-3 वेळासारखं चर्चा असते, आपल्याला काय करावं लागेल. डाळिंब क्षेत्रामध्ये 231चा व्यवहार आहे. आणि महत्वाचं की आमची सारखी चर्चा काय असायची की बाबा अण्णा पाटील आपल्याला डाळिंबमध्ये करिअर घडवायचंय, आपल्याकडे सगळं आपल्या अजून काय करता येईल. तर प्रत्येक वर्षी चर्चा करून भरपूर ह्या गोष्टी बदल करून आता माझ्या हातामध्ये आहे, सरांच्या हातामध्ये हे मालक आहे स्वतः संतोष पणारे, आणि तुम्ही हातात माल बघू शकता. आणि आपल्याला पाठीमागं काय चाललंय, एका झाडाला किती माल निघतो, या एक झाड कितीला पडतंय किंवा एक शेतकऱ्याला एक चालना मिळावी त्यामुळं. आणि ह्यासाठी आपण हे एका झाडाला किती माल निघतो ह्यासाठी आपली तोडणी चालू आहे. तिथं लेबर झाड म्हणजे माल तोडत आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की डाळिंब हातात बसत. एक नारळ कसा असतो, नारळ त्या पद्धतीने डाळिंब आहे, म्हणजे काय झुट नाही, हे समोर आहे. डाळिंब हातात बसत नाही. एवढी साईज आपल्याला छोटा नारळ पण बारका आहे ह्यापेक्षा असं म्हणावं लागेल. एवढी साईज मोठी आहे. ह्याचा देठ केवढा आहे बघा, ह्या झाडाचा पाकळी बघा. आणि महत्वाचं आपण काय करतो की माल लवकर म्हणजे तोडायचा प्रयत्न करतो की हार्वेस्टिंग लवकर करतो. पण सर आपल्या बागाला 8 महिने पूर्ण झाले ना. हो, म्हणजे एक भागवत वैशिष्ट्य एक लक्षात ठेवा की भागवा हा जास्त दिवस जेवढं तुम्ही थांबवाल 7 महिने 7.5 महिने ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस मला तुमचं वजन किंवा तुमच्या मालाची पुरेपूर साईज करतो. आज आपण काय 5.5-6.5 महिन्यातच माल हार्वेस्टिंग करायचं म्हणजे गडबड करतोय. तर इथं तोडणी चालू आहे इथं. आणि झाडाचा आकार बघा, बाग एकदम जुने, खोड बघा तुम्ही, खोडाला काम केलेलं आहे मरीसाठी. आणि आपण बागेमध्ये स्वच्छतासाठी भरपूर आवडतो, पण बागेत गवत आहे. म्हणजे असं काय नाही की गवत फक्त जे झाडासभोवती आहे. आणि महत्वाचं काय की खोडापाशी बघा काम प्रॅक्टिस कशी आहे. तिथे खोडापाशी प्रत्येक 2-3 महिन्यात ड्रिंचिंग असते. खोडा मरीसाठी पावडर टाकली जाते. वर राहिले पाहिजे ह्या साईडला माल राहिलाय. हे थोडा मग ह्या बाजू थोडा उभं राहा. एक जण हातात माल घ्या. हा, म्हणजे हातात पडायचं ना. एक जण हे करा. पुढं सर्व काही चुका आहे. आणि शेतीमध्ये कष्ट करायला तेवढं कमीच आहे. जेवढं तुम्ही काम करता तेवढं कमी आहे. आता 2 कॅरेट तर पूर्ण झालेत, पूर्ण भरलेत. पलीकडं भरायचं काम चालू आहे. वर राहिलं मग शेताकडे वर राहिलं तोडून घ्या थोडा सगळे असं.